आज रामनवमी आहे आणि राज्यासह देशभरामध्ये राम जन्मोत्सवाचा हा सोहळा सध्या साजरा होतोय। प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा भक्तांमध्ये प्रचंड उत्साह देखील दिसून आलेला आहे। राज्यभरामधली अनेक मंदिरं सजलेली आहेत आणि या सगळ्या राम मंदिरांमध्ये आज अगदी सकाळपासून भक्तांच्या लांबच लांब अशा रांगा देखील लागल्यात। यंदाची रामनवमी ही भाविकांसाठी अत्यंत खास आहे, कारण हा उत्सव एक नाही तर 2 दिवस चालणार आहे। रामनवमी 2 दिवसांची असल्यामुळे अयोध्येमधल्या राम जन्मोत्सव शुक्रवारी म्हणजे उद्या साजरा होणार आहे। दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्साह आणि हा उत्सव साजरा केला जातो। अयोध्येसह देशभरामधील सगळ्याच राम मंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। महाराज कौसल्याच्या नंदनाचीच सेवा माझ्या पुत्रा देई हा सत्य हेवा माझे ठाई तव कृपा ते बसावी कौसल्याची स्नेहदृष्टी असावी। आणि कैकईच्या महालात गेल्यावर कैकई मात्र रागवून बसलेली आहे आणि कैकईनं वर मागितला, महाराज योग्य वेळी जेव्हा मी आपल्याला 2 वर मागित तेव्हा ते 2 वर आपण आणि इकडे दिसा मासानं हळूहळू 3ही राण्यांचे गर्भ 9 महिने परिपूर्ण होता होता चैत्र महिना। तर राज्यासह देशभरातल्या या रामनवमीचा उत्सव आपण बघतोय। वेगवेगळ्या ठिकाणावरून ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। तर नाशिक मधल्या मंदिरातली ही दृश्य आपण बघतो आहोत। अगदी थोड्याच वेळात हा पडदा दूर सारला जाईल। अनेकांचे मोबाईल कॅमेरे देखील हे दृश्य टिपून घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत। आणि दुसरीकडे आपण उजवीकडची दृश्य जी आपण बघतोय ती नाशिकच्या मंदिरामधली आहेत। अनेक मंदिरांना आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। फुलांची सजावट काही ठिकाणी दिसते। तर उजवीकडे जे नागपूरचं मंदिर आपण बघतोय त्यामध्ये संपूर्ण जो गाभारा आहे तो श्रीफळांनी नारळांनी सजवण्यात आलेला आहे। एकीकडे डावीकडे नाशिक आणि उजवीकडे नागपूर इथली दृश्य आपण बघतोय। या मंदिरांचे जे गाभारे आहेत ते सध्या भक्तांनी खुलून गेलेले पाहायला मिळत आहे। तर राज्यासह देशभरामध्ये हा रामनवमीचा उत्सव आज साजरा केला जाणार आहे। वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आज विविध कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले। त्यापैकीच ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। तर श्रीराम जय राम जय जय राम असा जयघोष देखील या मंदिरांमध्ये, या गाभाऱ्यांमध्ये दुमदुमत असताना आपण पाहतो आहोत। नाशिकमधली दृश्य आहेत। ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी झालेली आपण पाहतो आहोत। ही दृश्य नाशिकमधल्या काळाराम मंदिरातली आहेत। आज रामनवमीच्या निमित्ताने कार्यक्रम होतोय। नाशिकच्या ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरामध्ये रामनवमी ज्या पद्धतीने साजरी केली जाते आहे त्याची ही दृश्य आहेत। पडदा दूर सारला गेलेला आहे आणि प्रभू श्रीरामाच्या या नामाचा सध्या जयघोष होताना दिसतो आहे। भाविकांची तितकीच मोठी गर्दी आहे। अगदी या सकाळपासून रामनवमीच्या निमित्ताने आपण हे मंदिर देखील पाहतोय। वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अगदी सकाळपासूनच काकड आरतीने या सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे आणि यानंतर हे मंदिर सध्या भाविकांसाठी खुलं झालेलं आहे। दुसरीकडे ही नागपूरची दृश्य देखील आपण बघतो आहोत। एकाच वेळेला आता 12च्या ठोक्याला सगळ्यांनाच या श्रीरामाचं दर्शन होताना दिसतंय। नागपूरमध्ये देखील पहाटेपासून अशाच पद्धतीने मोठी गर्दी झालेली दिसते। मोठ्या संख्येने महिला वर्ग असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे रामनामामध्ये सध्या दंग झालेले बघायला मिळत आहेत। काही ठिकाणी या शोभायात्रांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। तर नाशिक आणि नागपूर इथली ही 2 दृश्य आपण पाहतो आहोत। मंदिराचे गाभारे देखील आकर्षक फुलांनी असतील, श्रीफळांनी असतील हे सजवण्यात आलेले आहेत। रामललाच्या नावाचा जयघोष होतो आहे आणि आरती देखील म्हटली जाते। रामनामाचा जप देखील सध्या सुरू आहे। जयघोष आपल्याला सुरू असलेला बघायला मिळतो आहे।
वेगवेगळ्या ठिकाणची ही मंदिरं आपण बघतो आहोत. काळाराम मंदिर नाशिकचं, दुसरीकडे पुण्यामध्ये देखील तसाच उत्साह हा उत्सव साजरा करण्यासाठीचा आपण बघतोय. पुण्यामधील तुळशीबागेच्या इथलं हे मंदिर आहे. पुढे नागपुरातलं मंदिर जिथे श्रीफळांचा हा सगळा देखावा साकारण्यात आलेला आहे किंवा गाभारा सजवण्यात आला आहे. नागपूरमधलं हे राम मंदिर आहे. तर दुसरीकडे सगळ्यात शेवटी आपण जी दृश्य बघतोय ती मुंबईतली माटुंगा परिसरामधली ही दृश्य आपण पाहतो आहोत. तिथे देखील अशाच पद्धतीचा उत्साह बघायला मिळतोय. मुंबईमध्ये देखील ठिकठिकाणी याच कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आहे. अगदी छोटी छोटी मंदिरं असतील तिथे देखील मोठ्या प्रमाणावरती लोकांनी आज राम मंदिराच्या वेगवेगळ्या राम मंदिरांमध्ये गर्दी केलेली बघायला मिळते आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रा देखील काढण्यात आल्याचं बघायला मिळालंय मुंबईमध्ये. तर नाशिक आणि नागपूर इथली ही दोन दृश्य आपण बघतोय. ऐतिहासिक असं काळाराम मंदिर इथे आजचा हा उत्सव आणि हा जयघोष सध्या होताना दिसतो आहे. तर काळाराम मंदिरामध्ये सध्या श्रीरामाच्या दर्शनासाठी गर्दी झालेली आहे आणि सगळ्यांना अर्थातच हे जे श्रीरामाचं रूप आहे हे डोळ्यामध्ये साठवून घ्यायचं आहे. अनेकांचे कॅमेरे सज्ज झाले आहेत. आमचे प्रतिनिधी शुभम बोडके आपल्याला इथून माहिती देत आहेत. शुभम, शुभम बोडके आमचे प्रतिनिधी नाशिकवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शुभम, काळाराम मंदिराची दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना. मोठी गर्दी झालेली आहे. सध्या नाशिकमधला उत्साह कसा आहे? आता पार पडलेला आहे. महाआरती सुरू आहे. आपण जर बघतो तर पहाटे 5 वाजेपासून खरं तर मोठी गर्दी ही नाशिककरांची श्री काळाराम मंदिरामध्ये झालेली होती. सकाळपासून विधिवत पूजा श्री काळारामांची या ठिकाणी सुरू होती. आपण जर बघितलं तर विविध फुलांची आरास या ठिकाणी संपूर्ण काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. संपूर्ण मंदिर हे वेगवेगळ्या फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे. सकाळपासून विधिवत पूजा करण्यात आली असून खरं तर मोठ्या संख्येने नाशिकचे जे रामभक्त आहेत ते सकाळपासून खरं तर या ठिकाणी विधिवत पूजा करण्यासाठी येत असतात. यंदा देखील मोठी गर्दी ही खरं तर या ठिकाणी रामभक्तांची आपल्याला पाहायला मिळते आहे. रामनवमीचा उत्साह या ठिकाणी आता सुरू आहे. खरं तर मोठी गर्दी या ठिकाणी नाशिककरांची होत असताना यंदा देखील काळाराम मंदिर संस्थांकडनं विशेष अशी खबरदारी घेतली जाते होती आणि त्यासाठी प्रत्येक रामभक्ताला दर्शन होईल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी महाआरती केली जाते. वेगवेगळे जे महावस्त्र आहे ते खरं तर प्रभू श्रीरामांना परिधान करण्यात आलेले होते. त्यासोबत महावस्त्र जे आहेत ते परिधान केल्यानंतर या ठिकाणी महानैवेद्य या ठिकाणी दाखवला जातोय. महाआरती या ठिकाणी सुरू आहे आणि एकूण जर बघितलं तर वेगवेगळे आभूषण चढवत प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये विशेष अशी सजावट खरं तर आज रामनवमीच्या निमित्ताने करण्यात आलेली आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत वातावरणाची गौरव उत्सव साजरा होतो आणि या उत्सवामध्ये अनेक धार्मिक विधी त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. रामरक्षा स्तोत्र या ठिकाणी शंखनाद असेल त्यासोबत विविध असे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने होत असतात आणि आज देखील मोठं भक्तिमय वातावरण प्रभू श्रीरामांच्या या काळाराम मंदिरामध्ये आपण अनुभवतोय. आणि एकूण जर बघितलं तर प्रत्येक रामभक्त प्रभू श्रीरामांच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करतो आहे. आणि एकूण जर बघितलं तर आज राम जन्मोत्सव सोहळा हा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडलेला आहे. आपण जर पाहिलं तर प्रभू श्रीरामांचे या ठिकाणी जे तर नाशिकमधली काळाराम मंदिरामधली दृश्य आपण बघत होतो आणि यानंतर आपण नागपूरमधली दृश्य बघतो आहोत. संपूर्ण गाभारा हा श्रीफळांनी सजवण्यात आलेला आहे. नागपूरमधल्या रामनगर इथलं हे रामनवमीच्या निमित्तानं हे दृश्य आपण बघतो आहोत. पहाटेपासून इथे देखील भक्तांनी गर्दी केलेली आहे. इथून माहिती देतील आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत आपल्यासोबत. रजत, आपण बघतो आहोत की आता प्रभू श्रीरामांचं दर्शन अनेकांना होताना दिसतं आहे आणि अखंड रामनामाचा जप सध्या या मंदिरामध्ये सुरू आहे. निश्चितच यामिनी नागपुरातील विविध राम मंदिरांमध्ये सध्या राम जन्मोत्सव साजरा केला जात आहे.
सध्या मी महाल परिसरात जोशी राम मंदिरामध्ये आणि जवळपास 350 वर्षाची परंपरा या ठिकाणी राम जन्मोत्सवाची आहे आणि आता बालरूपी श्रीरामांना विधिवत परंपरेनुसार आंघोळ घातली जात आहे आणि त्यानंतर त्यांना पाळण्यात बसवून राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे। परंपरेनुसार आणि अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार जोशी राम मंदिरामध्ये हा राम जन्मोत्सव साजरा केला जातो। शिवाय पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये विशेष पूजन करण्यात येणार आहे आणि सोबतच तिथे 17,000 नारळांची आरास करण्यात आली आहे। त्यामुळे नागपुरातील विविध राम मंदिरांमध्ये सध्या राम जन्मोत्सवाचा उत्साह आहे आणि रामभक्त मोठ्या संख्येने विविध मंदिरांमध्ये पोहोचलेले आहेत। यामिनी अगदी रजत, धन्यवाद माहितीसाठी। तर अयोध्येमध्ये उद्या हा राम जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे, मात्र सध्या राज्यभरामध्ये या सगळ्याचा उत्साह दिसतो आहे। यंदा 2 दिवस रामनवमीचा हा जल्लोष आपल्याला बघायला मिळेल आणि राम जन्मला ग सखी राम जन्मला असं म्हणत आता प्रभू श्रीरामांचं नागपूरमधल्या राम मंदिरामधली ही दृश्य आपण बघतो आहोत आणि रामनामाचा जप आणि भजन देखील या ठिकाणी सुरू आहे। आताची दृश्य आहेत पुण्यामधल्या तुळशी बागेतलं हे मंदिर आहे। या राम मंदिराला देखील आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। वैशिष्ट्य म्हणजे मागच्या 265 वर्षांपासून या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा होतोय। इथला आढावा घेता आहेत आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, राज्यासह देशभरामध्ये सध्या रामनवमी साजरी होतीये। पुण्यामधली दृश्य देखील आपण बघतो आहोत। एक वेगळ्या पद्धतीचा सोहळा सध्या सुरू आहे या ठिकाणी। पेशवेकालीन हे तुळशी बागेतलं राम मंदिर आहे आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं हे राम मंदिर रामनवमीसाठी सजवण्यात आलं आहे आणि एवढंच नाही तर पेशवेकालीन असल्यामुळे इथे जे पेशव्यांचे वंशज आहेत त्यासोबतच अनेक पुणेकर आहेत ते देखील या ठिकाणी हजेरी लावतात, रामाचं दर्शन घेतात आणि महत्वाचं म्हणजे तुळशीबाग हा परिसर वेगवेगळा असलेलं चा परिसर आहे आणि त्याच्या मध्ये असलेलं हे विसाव्यासाठी असलेलं हे पेशवेकालीन मंदिर आपण बघतोय। एवढंच नाही तर संपूर्ण हे मंदिर पद्धतीने सजवण्यात आलं आहे आणि रामाचं रूप आपण जे बघतोय ते विलोभनीय रूप आहे। 12:40 हे सगळं जे आहे ते रामाचा जन्म होईल आणि त्याच्यानंतर जन्मोत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होईल। पण त्याच्या आधीची जी लगबग आहे ती आपण संपूर्ण मंदिरांमध्ये बघतोय। पेशव्यांचे जे वंशज आहे ते या ठिकाणी येऊन गेले आहे आणि त्यासोबतच तुळशीबागवाले ज्यांचं हे मंदिर आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं अख्खं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहानं या मंदिरात मोठ्या उत्साहाने असू देत किंवा तेवढ्याच मंगलमय वातावरणात या मंदिरात राम जन्मभूमी किंवा राम जन्म साजरा केला जातो आणि तसाच राम जन्म 12:40 होणार आहे। त्यासाठीची संपूर्ण तयारी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यामिनी, अगदी शिवानी, धन्यवाद माहितीसाठी।
तर ही दोन दृश्य आपण बघतो आहोत, पुण्यातली आणि नागपूरमधली. पुण्यातलं लाकडी बांधकाम असणारं हे मंदिर आहे, तुळशीबागेतलं मंदिर, आणि त्यानंतर ही जी दृश्य आहेत ती नागपूरमधली दृश्य आहेत. तर शिर्डीच्या साई मंदिरामध्ये देखील रामनवमीचा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये साजरा होतो. अनेक पालख्या, अनेक दिंड्या या रामनवमीच्या निमित्तानं शिर्डीमध्ये पोहोचलेल्या बघायला मिळाल्या. हळकुंड आणि पिवळा होणारा मनुष्य नम्र व्हायची शक्यता आहे का? कोणी कोणी लुंगा सुंगा जाऊ द्या, हो थोडं थांबा म्हणू द्या, मी कोण आहे कळत नाही का? हे मारुतरायांकडे पाहिल्याशिवाय मला कळणार. धीर कसा आहे? लक्ष्मणाचं केलेलं वर्णन आहे, ते सीतेचं अपहरण झालं आणि आपले ट्रेसेस लागावेत म्हणून सीतेने आपले सगळे दागिने काढून टाकले खाली. मी कुठल्या मार्गाने मला नेलं हे कळावं म्हणून. तर सीतेच्या गळ्यातला दागिना सापडल्यानंतर रामचंद्र विचारतात, म्हणले लक्ष्मणा हे मला दिसत नाहीये. किती तरल भावना आहे रामायणामध्ये. रामचंद्रांना तो दागिना का दिसत नाहीये याची कारण मीमांसा वाल्मिकींनी केली आहे. रामाचे डोळे अश्रूंनी डबडबलेत. अश्रूंनी डबडबल्यानंतर दृश्य दिसतं का? नाही दिसत. ते डबडबलेल्या डोळ्यांनी रामचंद्र तो दागिना बघतायत आणि लक्ष्मणा अरे मला दिसत नाहीये म्हणले दागिना. हा सीतेचाच आहे का बघ. लक्ष्मणाने मान खाली घातली, म्हणले दादा वहिनी गळ्यात काय घालते मला माहित नाही. नाहम जानामी केयुरे नाहम जानामी कुंडले नूपुरे त्वेव जानामी नित्य पादाभिवंदनात. मला वहिनी बाजूबंद कुठले घालते माहित नाही, मला वहिनी गळ्यामध्ये काय घालते माहित नाही. रोज नमस्कार करताना तिचे पैंजण दिसतात म्हणून तेवढे फक्त पैंजण मला माहिती आहेत. ही भूमिका जपणारा धीर आम्हाला रामायण वाचल्याशिवाय समजेल का? भाऊ कसा असावा, बाप कसा असावा, राजा कसा असावा, भक्त कसा असावा, दास कसा असावा, मित्र कसा असावा, भाऊ कसा असावा, बायको कशी असावी, हे सगळं कसं असणं जे आहे ते आम्हाला रामायण वाचल्याशिवाय समजेल का? नाही समजणार आहे. पण आमची अवस्था अशी आहे की रामायण आणि महाभारत हे आमचे जे मूळ ग्रंथ आहेत जे आम्हाला कसं जगायचं हे शिकवणार आहेत. ब्रिटानिया बर्बन बिस्किट. जेणेकरून गोंधळ होणार नाही. आपण शांततेत आरती करूया. खाली बसून घ्या, कृपा करून खाली बसून घ्या. सगळ्यांनी शांततेने खाली बसून घ्या. आपण खाली बसूयात, गजर करूयात. गजर करते तोपर्यंत सगळ्यांनी खाली बसा. आपली आपली जागा करा आणि बसा खाली. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, वंदे 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 भारत माता की. खाली बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. इकडच्या लोकांनी ती मध्येची मंडळी उभी आहे. आरती करूया. नाशिक आणि नागपूरमधली ही दृश्य आपण बघतो आहोत. नाशिकच्या प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि तिथलं प्रचंड ऐतिहासिक आणि कोरीव दगडांमध्ये बांधलेलं असं काळारामाचं मंदिर. तिथे देखील रामनवमी साजरी होते. दुसरीकडे उजवीकडची दृश्य आहेत नागपूरमधली. नागपूरच्या रामनगर इथल्या राम मंदिरातली रामनवमीच्या निमित्तानं जी गर्दी झालेली आहे, ज्या सगळ्या धार्मिक विधी या ठिकाणी पार पडत आहेत तिथली दृश्य आपण पाहतो. सगळ्याच मंदिरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सगळ्यांचा सहभाग यामध्ये दिसतो आहे. अनेक ठिकाणी भजन आणि कीर्तनाचे सोहळे देखील होत आहेत. अनेक ठिकाणी प्रभू श्रीरामांचं चरित्र देखील या ठिकाणी म्हटलं जात आहे, निरूपण केलं जात आहे, गायलं जातं आहे. आणि ही रामनवमी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न दिसून येतो आहे. नागपूरच्या या मंदिरामध्ये सध्या रामनवमीच्या निमित्तानं भक्तांची गर्दी झाली आहे. अगदी पहाटेपासून या ठिकाणी रांगा लागलेल्या बघायला मिळालेल्या होत्या. आणि आता रामनामाचा गजर या ठिकाणी केला जातोय. शंखनाद देखील या ठिकाणी पार पडलेला आहे आणि भजनाला आता सुरुवात झाली आहे.
नाशिक आणि नागपूर अशी ही दोन दृश्य आपण बघतो आहोत. साईंच्या शिर्डीमध्ये देखील आज मोठ्या संख्येने दिंड्या आणि पालख्या दाखल झालेल्या आहेत आणि रामनवमीचा उत्सव साईंच्या शिर्डीमध्ये साजरा होतो. साई मंदिरात मधली ही दृश्य आपण बघतो आहोत. सध्या हा पाळणा जोजवला जातो आहे आणि राम जन्म हा साजरा होताना अनुभवला जातो आहे. साईंच्या शिर्डीमधली ही दृश्य आपण बघतोय. संपूर्ण राज्यभरामधून अनेक जण खरं तर पायी पायी चालत या पालख्यांमधून शिर्डीमध्ये साई मंदिरापर्यंतचा प्रवास करत असतात, इथपर्यंत पोहोचत असतात आणि हा उत्सव सध्या शिर्डीच्या साई मंदिरामध्ये देखील साजरा केला जातो आहे. संपूर्ण फुलांनी हा पाळणा सजवण्यात आलेला आहे आणि प्रभू श्रीरामांचा जन्म होताना हा उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यामधून अनेक भक्तगण या ठिकाणी साईंच्या शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत. या ठिकाणी देखील रामचरित्राचं निरूपण पार पडलेलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.